नमस्कार मंडळी, मी सतीश राठोड महाराष्ट्र पब्लिक टाइम्समध्ये आपले स्वागत करतो. महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी म्हणजे आई एकविरा देवी. एकविरा देवीचे महात्म्य हे खूप मोठे आहे. या देवीचे महत्त्व जितके मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणातल्या आगरी आणि कोळी लोकांमध्ये आहे, तितकेच महाराष्ट्रातील इतरही समाजामध्ये आहे. आगरी समाजाबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतरही समाजातल्या लोकांकडून, विशेषतः सिकेपी आणि दैवेद्य ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या लोकांचीही ती कुलदेवता आहे. याशिवाय सोनार, पाठारे, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची आई एकविरा देवी कुलस्वामिनी देवी असल्याचे सांगितले जाते. एकविरा देवी ही जलदेवता म्हणूनही प्रसिद्ध आहे. ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबंध येतो, म्हणजे आगरी कोळी या समाजातल्या लोकांचा व्यवसाय हा संपूर्ण पाण्याशी संबंधित असतो आणि त्यामुळेच या समाजाने एकविरा देवीला कुलदैवत मानले आहे. आई एकविरा क्षत्रिय, वैश्य, शूद्र समाजाची कुलदेवता असल्याकारणाने ती अतिप्राचीन देवता असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. आई एकविरा मातेची कहाणी स्कंद पुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण यामधूनही सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला याचेच वेगवेगळे संदर्भही मिळतात. एकविरा देवीचे काही प्रसिद्ध मंदिर आहेत, जसे की अमरावतीमध्ये एकविरा देवीचे मंदिर आहे, धुळ्यात आणि नागपूरमध्येही एकविरा देवीचे मंदिर आहे. आणि यात विशेष उल्लेख असतो तो म्हणजे पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळच्या कारल्याजवळ असलेल्या एकविरा देवीच्या मंदिराचा. हे मंदिर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. तर फक्त प्रसिद्ध नाही, तर या मंदिराचा इतिहास देखील फार प्राचीन आहे. इतिहासकारांसाठी हे मंदिर एक गूढ सुद्धा मानले जाते. पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरात वेहेरगाव कार्ला नावाने एक प्रसिद्ध असा गड आहे. या गडावर आई एकविरा आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातले सर्वात प्रसिद्ध असलेले देवीचे जागृत असे देवस्थान मानले जाते. एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन्ही मूर्ती या मंदिरात आहेत. नणंद आणि भावजे असे या दोघींचे नाते आहे. जोगेश्वरी ही काळभैरवनाथाची बायको आहे, म्हणजेच काळभैरवनाथ हे एकविरा देवीचे भाऊ असल्याची मान्यता आहे. पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा शहरापासून जवळच कार्ला ही ऐतिहासिक लेणी सुद्धा आहे. पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या अगोदर कार्ला फाटा लागतो. तेथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर हे एकविरा देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. देवीला एकविरा देवी आणि एकविरा आई अशा दोन्ही प्रकारे संबोधले जाते. एकविरा देवीबाबत काही आख्यायिका नेहमी ऐकायला मिळतात. आता त्यातली एक आख्यायिका ही महाभारताशी संबंधित आहे असे म्हणता येऊ शकतं. त्या आख्यायिकेप्रमाणे पंडूराजाला 5 पुत्र होते. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशी त्यांची नावे होती. त्यांना 5 पांडव या नावानेही ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. ते वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. देवीने त्यांना त्या ठिकाणी माझे मंदिर बांधा असा दृष्टांत दिला. पण एका रात्रीत हे मंदिर बांधा अशी अटही त्यांना घातली होती. या अटीचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधून पूर्ण केले आणि देवी प्रसन्नही झाली. या आख्यायिकेमुळे लोणावळ्याजवळच्या या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे, हे आपल्या लक्षात येते. अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते. या अतिप्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे देखील सांगितले जाते. तर काही संदर्भ सांगतात 1866 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. कार्बन डेटिंगनुसार असे आढळून येते की या मंदिराची बांधणी 2 कालखंडांमध्ये झाली आहे. इसवी सन 2ऱ्या शतकाच्या दरम्यान बांधकाम पार पडले आणि इसवी सन 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत या मंदिराचे बांधकाम चालले. इसवी सनाच्या 1ल्या शतकातल्या शिल्पकला आणि लेणीकलेचा हे उत्तम नमुना असेही म्हणता येईल. हे मंदिर इथल्या लेण्यांपेक्षाही खूप जुने आहे. याच देवीच्या परिसरात एक प्राचीन शमीचे झाड देखील आहे. या झाडाखाली भारतातल्या शमीदेवाचे एकमेव मंदिर आहे. इथे महालक्ष्मी, विठ्ठल रुक्मिणी, शीतला माता, हनुमान, काळभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे. पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत. या वनवासानंतर पांडवांना 1 वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. या काळात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही असा एक वर पांडवांना देवीने दिला होता अशी मान्यता आहे. एकविरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे असं म्हटलं जातं. विद्येची देवता, गणपतीची आई देवी पार्वती, आई यमाई आणि रेणुका मातेचे अवतार म्हणजे ही एकविरा देवी.
तेव्हा तिला वेहेरगावची यमाई अंबामाता किंवा परशुराम माता असेही म्हटलं जातं. एकविरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा मातेची ख्याती सर्व दूर पसरली आहे. चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. शारदीय आणि शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची खूप गर्दी पाहायला मिळते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.